महाराष्ट्र राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींसाठी आता अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या दिवसाची तुम्ही गेल्या कित्येक महिन्याभरापासून वाट बघत होता, तोच दिवस आता सरकारच्या माध्यमातून समोर आला आहे. म्हणजेच की माता बहिणींनो, अखेर आता सरकारने निर्णय घेतला आणि जी.आर. आता प्रसिद्ध करण्यामध्ये आला. यावेळी हप्ता महिन्यामध्ये खूपच उशीर झालेला होता. अखेर आता सरकारने जी.आर. प्रसिद्ध केला आहे. मार्च आणि एप्रिल या 2 हप्त्यांचा निधी आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी देखील आता देण्यामध्ये आली. आत्ताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून सह्या सुद्धा झालेल्या आहे आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून देखील सह्या करण्यामध्ये आला. आज वाटपाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. गेल्या कित्येक दिवसापासून माता बहिणी वाट बघत होत्या, मार्च महिन्याचा हप्ता कधी येईल आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल. तर आज सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि अखेर आता हप्ता वितरणाची तारीख सुद्धा जारी करण्यामध्ये आली. तर मग सर्व माता बहिणींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, आता नेमकं हप्ता कधी मिळणार? तर चिंता करू नका माता बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या ठिकाणी सकाळी बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि तारीख सुद्धा जारी करण्यामध्ये आली. परंतु एक अडचण सध्या निर्माण झाली आहे. तुम्हाला माहीत आहे, लाडकी बहीण योजनेचे कधी वितरण डीबीटीच्या माध्यमातून केले जाते आणि डीबीटी प्रक्रिया संत असल्यामुळे आता वितरण 2 टप्प्यामध्ये केले जाणार. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता लक्षामध्ये घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्याची निवड सरकारने केलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा या ठिकाणी 16 जिल्ह्याची निवड करण्यामध्ये आलेली आहे. म्हणजे की आता माता बहिणींनो, तुमचं नाव जर या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिलेली आहे. बघा, सरकारने 2 टप्पे केले. आता 20 जिल्ह्याच्या यादीचा क्रमांक आज लागला आहे आणि यादी बँकांना सोपविण्यामध्ये आली आहे. अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि या 20 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार. तर मग कोणते आहेत ते 20 जिल्हे? चला तर पाहून घेऊया. त्यासोबत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे नेमकं काय म्हणलं, चला ते देखील पाहून घेऊया. तर मग आता लक्षपूर्वक बघा माता बहिणो, राज्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आता खरोखरच आनंदाची बातमी आली आहे. बहिणींना आज खुशखबर सरकारने दिली, कारण मार्च आणि एप्रिलचा हप्ता वाटप या ठिकाणी सुरू झाला. खरोखर आज आनंदाची बातमी आल्यासारखं झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आता लक्षामध्ये घ्या, नागपूर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय आज घेतला आहे. मार्च आणि एप्रिलचे एकत्रित 3,000 रुपये जमा करायला देखील आज सुरुवात केली आहे. सरकारने डीबीटीचे काम फास्ट चालू केले असून सकाळी देखील वितरण या ठिकाणी काही बहिणींना झालं आहे आणि सकाळपासूनच वितरण सुरू झालं आहे. बघा, प्रत्येक 1 तासाला एका जिल्ह्यामध्ये हे वितरण चालणार आहे. म्हणजे की आतापासून तर रात्रीपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या, यावेळी लाडक्या बहिणींना हप्त्याची खूपच वाट बघावी लागली होती, प्रतीक्षा करावी लागली होती. परंतु आता चिंता करू नका. बघा, सरकारने निर्णय घेतला आणि आता लाभ जमा केला जात आहे. बघा, मागे 2 महिने संपून गेले होते, परंतु लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार आहे. अनेक महिलांनी मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रारी केल्या होत्या की मार्च आणि एप्रिलचा महिना संपला तरी देखील पैसे का आले नाही. या तक्रारीची दखल घेऊन आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि 2 टप्पे जारी करण्यामध्ये आले. आज पहिल्या टप्प्याचं वितरण आहे. या पहिल्या टप्प्याच्या 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करायचं आहे. काल सर्व्हर डाऊन असल्यामुळे ज्यांचे पैसे अडकले होते त्यांनी देखील आता चिंता करायची नाही. बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. कालपासूनच सुरुवात करण्यामध्ये आली होती, परंतु काल पैशांचे वितरण होऊ शकले नाही. परंतु आज पैशांचे वितरण सुरू करण्यामध्ये आले. देशातील आर्थिक परिस्थितीमुळे हप्ता
मिळण्यास थोडा उशीर झाला असे सरकारकडून सांगण्यामध्ये आले होते, पण आता लेट पण थेट या न्यायाने कालच या ठिकाणी जी.आर. काढला असून 2 दिवस वाटपासाठी निवडण्यामध्ये आले होते. आता चिंता करण्याची गरज नाही. तर मग लाडक्या बहिणींनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या गावाचं नाव यादीमध्ये येतं का नाही ते तुम्ही चेक करायचं आहे. आता लक्षामध्ये घ्या, यादीमध्ये अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामधील 50% महिलांना कालच्या ठिकाणी लाभ मिळाला होता. अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये आज पुन्हा लाभ या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आला आहे. आता ज्या बहिणींना लाभ मिळाला आहे त्यांचं तर काही नाही, परंतु बघा या भागामधील महिला आनंदाने नाचू लागले आहे. कारण की बघा गेल्या कित्येक महिन्यापासून हप्ते रखडले होते. आज सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि या भागामधील माता बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते जमा होऊ लागले आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या जी.आर. वर सह्या केल्या आहे त्यानुसारच आता 120 तालुक्यांमध्ये पैशांचे वितरण होत आहे. आता लक्षामध्ये घ्या माता बहिणींनो, आज या ठिकाणी सोमवार या ठिकाणी आहे. बघा सरकारने कालच्या ठिकाणी सांगितलं आहे सोमवारपासून ते पुढील काही दिवस वितरण चालणार आहे. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट हप्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बघा अधिवेशन काळामध्ये पैसे वाटणे शक्य होत नव्हते. याच कारणामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघा यांच्या माध्यमातून कडक शब्दामध्ये आज बँकांना आदेश देण्यामध्ये आले आहे आणि आता बहिणींच्या खात्यामध्ये खटाखटरित्या पैसे देखील जमा होऊ लागले आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता, यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली आहे. तर मग आता बघा, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले असेल आणि KYC पूर्ण केली असेल तरच तुम्हाला या एकत्रित हप्त्याचा लाभ मिळणार आहे. यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यामधील ज्या महिलांनी आधार लिंक केले आहे बघा त्यांनी आता बिनधास्त राहावे. कारण बघा मे महिन्याच्या या काळामध्ये तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये एकूण 3,000 रुपये खटाखट सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा KYC केलेल्या महिलांना पैसे येण्यापासून आता कोणीही अडकू शकणार नाही. बघा कोणीही रोखू शकणार नाही. सरकारने वितरणासाठी बघा जिल्ह्यांचे गट या ठिकाणी तयार केले आहे. काल काही बहिणींना वितरण झालं, त्यांचा विषय सोडून द्या बघा, परंतु या ठिकाणी सरकारने आज 2 वेगवेगळ्या याद्या तयार केलेल्या आहे. आज 20 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहिल्यानगर, ज्याला की आपण अहमदनगर देखील म्हणू शकतो. या भागामधील बघा माता बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. बघा माता बहिणींनो, पहिल्या गटामधील महिलांना सकाळी 10 वाजल्यापासून देखील वितरण सुरू झाले आहे. हे वितरण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी चालणार आहे. जरी तुम्हाला आतापर्यंत निधी जमा झाला नसेल तरी पण अजिबात चिंता करायची नाही. बघा सकाळपासून वितरण सुरू झालं आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत उशिरा का होईना परंतु तुमच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 7,200 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आले असून त्यापैकी बुलढाणा आणि परभणी जिल्ह्यामधील गोरगरीब महिलांच्या खात्यावर पैसे सोडायला सुरुवात झाली आहे. बँका उघडल्यानंतर तुम्ही हे पैसे काढू शकता. सरकारने थेट बँकेच्या खात्यामध्ये पैसे सोडल्यामुळे आता चेकचे किंवा मध्यस्थाची वाट पाहण्याची गरज उरलेली नाही. गुगल पे किंवा फोनपे वापरणाऱ्या महिलांनी आपला बॅलन्स त्वरित चेक करून घ्यावा. कारण की बघा माता बहिणींनो, गेल्या कित्येक महिन्यापासून हप्ता वितरण झाले नव्हते. अखेर आज वितरण पार पडलं आणि सरकारच्या माध्यमातून माता बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते खटाखट जमा होऊ लागलेले आहे. आता लक्षपूर्वक बघा, उत्तर महाराष्ट्रामधील धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील पैशांची योग सुरू झाली असून ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता त्यांनाच हे 3,000 रुपये मिळत आहे. लक्षामध्ये ठेवा. प्रशासनाने नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यामधील बँकांना कडक सूचना दिली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तांत्रिक बिघाड होऊ देऊ नका. ज्या बहिणींची माहिती अचूक आहे त्यांच्या खात्यावर बघा
15 ते 20 मिनिटांमध्ये मेसेज देखील येऊ शकतो. परंतु बहिणींनो, तुम्ही अजिबात चिंता करायची नाही, रात्रीपर्यंत वाट बघायची. जर तुम्ही धुळे जिल्ह्यामधील असाल, नंदुरबार जिल्ह्यामधील असाल, नाशिक जिल्ह्यामधील असाल, जळगाव जिल्ह्यामधील असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आणि प्रत्येक पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा, कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामधील बहिणींना देखील या टप्प्यामध्ये विसरले गेले नाही. बघा, तेथे देखील 3,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ज्या महिलांना काही कारणास्तव लाभ भेटला नाही त्यांनी अजिबात गोंधळून जाऊ नका. सरकारकडून अर्जाची फेरपडताळणी सुरू करण्यामध्ये आली असून राहिलेल्या सर्व महिलांना पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाभ देखील दिला जाईल, अशी ग्वाही स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नागपूर येथून या ठिकाणी दिलेली आपल्याला सध्या दिसून येत आहे. बघा माता बहिणींनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता तोच हप्ता आता मिळत आहे. तर बघा, एक महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये ठेवा, बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली तुमचे पैसे कापू नये. बघा, आता मिनिमम बॅलन्स नेमकं किती ठेवायचं हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. लक्षामध्ये ठेवा, तुमच्या खात्यामध्ये जवळपास काही रक्कम शिल्लक असावी अशा कडक सूचना सरकारने दिल्या आहे. तरी सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी महिलांचे 300 रुपये दंड म्हणून कापले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पैसे काढताना बँकेमध्ये चौकशी करा. आणखी किमान 500 रुपये खात्यामध्ये शिल्लक ठेवा, जेणेकरून पुढील हप्ता कापला जाणार नाही. तुमच्या खात्यामध्ये पैसे असायला पाहिजे, किमान 300 रुपये तरी असायला पाहिजे, नाहीतर तुमचं अकाउंट होल्ड होऊ शकते किंवा बंद देखील होऊ शकते. आता पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे. मराठवाड्यामधील नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांच्या चेहऱ्यावर समाधान सध्या दिसत आहे. तुमचा आधार कार्डवर फोटो जुना असेल किंवा जन्मतारीख पूर्णपणे नसेल, बघा तुम्ही अपडेट करून घ्या. बघा, आता या ठिकाणी कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुमचं आधार कार्ड अपडेट असायला हवं. बघा, तुमचे वार्षिक उत्पन्नाची सुद्धा अट सरकारने घातली आहे. तुमचं उत्पन्न मर्यादित म्हणजे की 2.5 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे. आता पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधील महिलांनी आपला मोबाईल मेसेजची वाट पाहावी. ज्या महिला गोरगरीब आहे आणि ज्यांची वेळेमध्ये KYC केलेली आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा केले जात. अखेर आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारने आर्थिक अडचणीत असलेल्या बहिणींना हा मोठा आधार दिला असून उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी या पैशांचा मोठा उपयोग होणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे आणि सांगली या जिल्ह्यामधील देखील ग्रामीण भागामधील बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आता लक्षामध्ये घ्या, पुणे हे या ठिकाणी शहरी भाग आहे, परंतु जे ग्रामीण भाग आहे असे पण जिल्हे सरकारने सोडलेले नाही. आता लक्षामध्ये घ्या, तुम्ही जर ग्रामीण भागामधील असाल तर या ठिकाणी तुमचा जिल्हा लक्षामध्ये ठेवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत येतात, तुम्ही ज्या जिल्ह्याच्या अंतर्गत येतात त्या जिल्ह्याचं नाव जर यादीमध्ये आलं तर तुमच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे असं म्हणून समजून जा. बघा, गडचिरोली सारख्या भागामधील महिलांना सुद्धा DBTच्या माध्यमातून वेळेमध्ये पैसे पुरवले जात आहे. तर मग माता बहिणींनो, प्रशासनाने 20 जिल्ह्यांची यादी तयार करून त्यानुसार प्रत्येक तासाला निधी वितरित करण्याचे नियोजन केले असून जेणेकरून शेवटच्या बघा बहिणीपर्यंत आजच लाभ या ठिकाणी पोहोचणार आहे. शेवटी ही योजना यशस्वी करण्यासाठी महसूल आणि बाल विकास विभागाचे अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत आहे. 20 जिल्ह्यामधील प्रक्रियेनंतर आता राहिलेल्या जिल्ह्यांचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे आल्यावर ते जपून वापरा. अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्याला संपर्कात राहा. पहा, आता अशाच प्रकारच्या बातम्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला इथून पुढे देखील पाहायला मिळत असतात. तर बघा, तुमचं नाव या यादीमध्ये आलं का नाही नक्कीच या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे. जर तुमचं नाव यादीमध्ये आलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. त्यासोबत बहिणींनो, आता लक्षपूर्वक एक माहिती जाणून घ्या. बघा,
KYC तुमची पूर्ण आहे का? जर तुमची KYC पूर्ण असेल तर तुम्हाला कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही. आणि भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांचे की हप्ते रखडले आहे. आता ज्या बहिणींचे हप्ते रखडले आहे त्यांनी सर्वात प्रथम इंडियन पोस्ट पेमेंट बघा या बँकेचं खातं उघडायचे. म्हणजे की सोप्यात सोपं जर सांगायचं झालं तर पोस्ट ऑफिसचं तुम्ही खातं उघडून घ्या आणि KYC करा. पोस्ट बँकमध्ये लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होतात. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.